नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. मार्केटनं सुरुवात गॅपडाऊन ओपनिंगसोबत केली. न्यूज बेस सेलिंग बघायला मिळाला. आज अदानी ग्रुपला घेऊन न्यूज आली. अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानीसह काही अधिकाऱ्यांच्यावर US केस दाखल झाला, दावा दाखल झाला आहे की त्यांनी लाच दिलेले काही पॉवर प्रोजेक्ट्स मिळण्यासाठी जवळपास 2000 कोटीची, पण अजून त्याची इन्क्वायरी व्हायची आहे. आणि त्यामुळं मार्केटनं या न्यूजसोबत ओपनिंग केलं. गॅपडाऊन ओपनिंग निफ्टी 23,350 जो आपला महत्त्वपूर्ण सपोर्ट होता त्याच्या खाली ओपन केलं. जवळपास 200 पॉईंटचं गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं. पण इमिजिएट मार्केट जे आहे ती सुरुवातीच्या पॅनिक लोपासून सावरलं. 23,250 जो पॅनिकमध्ये लो केला त्यातून इमिजिएट रिकव्हरी आली आणि 23,350 जो आपला काल मी व्हिडिओमध्ये बोललेलो महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे, एक्झॅक्ट त्या रेंजमध्ये त्या पॉईंटला निफ्टी 30-40 पॉईंट आजूबाजूला एंटायर दिवसभर कारभार करत राहिला. एकदम बोरिंग आणि डल सेशन राहिला. निफ्टीमध्ये फर्दर सेलिंग आलं नाही, ही चांगली गोष्ट आहे. अदानी ग्रुपचे स्टॉकसुद्धा काही थोडे रिकवर झाले. बँक निफ्टी, बँकिंग स्टॉक्स, कारण अदानी ग्रुपचं डेट खूप जास्त आहे बॉन्ड्सद्वारे आणि बँकांच्याद्वारे, त्यामुळे मार्केटला थोडंसं बँकिंग सेक्टरला सेलिंग आलं. पण त्यानंतरनं बँकिंग सेक्टर रिकवर झाला. बँक निफ्टीच्या तुलनेत कमी पडला. एवढा रिकव्हरी दाखवण्याचाही प्रयत्न केला पण सक्षम राहिला नाही. परत थोडं सेलिंग आलं, मला मे बी 100% FIsकडून. पण फर्दर जो सेलिंग यायला पाहिजे होतं निफ्टीमध्ये, पॅनिक सेलिंग आल्यानंतरनं नवीन लो मारत जायला पाहिजे होतं. म्हणजे 300, 400, 500 पॉईंट अशी खाली निफ्टी नाही गेली. निफ्टी सावरली आणि निफ्टी फक्त 160-70 पॉईंट मायनसमध्ये बंद झाले. हे पॉझिटिव्ह गोष्ट आणि आपला महत्त्वपूर्ण सपोर्ट जो काल मी व्हिडिओमध्ये बोललेलो त्या लेवलला बंद दिला, तो महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे. तर बँक निफ्टीनं रिकव्हरी दिली. निफ्टीमध्ये सुद्धा फर्दर सेलिंग नाही आलं. लोअर लेवलवरून ओपनिंगच्या पॅनिक लोपासून इमिजिएट रिकवर केला 100-1 पॉईंट आणि तिथंच दिवसभर कारभार करत राहिला. कोणतंही फ्रेश सेलिंग क्लोजिंगलासुद्धा आलं नाही. त्यामुळे एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, कारण आज विकली एक्सपायरीसुद्धा निफ्टीची होती. तो मार्केटमध्ये खराब न्यूजला पचवलेलं आहे असं मला वाटतं मार्केटमध्ये. त्यामुळे मला वाटतं उद्या एक पॉझिटिव्ह सेशन आपल्याला निश्चित बघायला मिळू शकतो. पॉझिटिव्हमध्ये आपण निफ्टी 23,500पर्यंत जाऊ शकते. एव्हा त्याच्याही वरती निफ्टी जर मेंटेन राहिला 23,500च्या तर वर जाऊ शकतो. त्यामुळं निगेटिव्ह न्यूज खराब एवढी असूनसुद्धा फक्त अदानी ग्रुपपुरतं इम्पॅक्ट राहिला. 15-20% शेअर्स पडले. मार्केटमध्ये मात्र पॅनिक ओपनिंगला लो करून मार्केट चांगलं रिकवर झालं. हे मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे कालही व्हिडिओमध्ये आपण बोललो 23,500-350 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, तो आपल्याला इंटॅक्ट राहताना बघायला मिळाला आणि त्याच रेंजला 23,350ला बंद दिलं आहे. त्यामुळे मला वाटतं हा फॉल आजच्यापुरता अरेस्ट राहील आणि उद्या आपण एक तेजी बघायला मिळू शकतो. त्यामुळे उद्यासाठी ट्रेडिंग करताना 23,350वर मेंटेन राहिला तर निश्चित बाय करा. 23,500पर्यंत निफ्टी जाऊ शकते. आजचा जो लो आहे पॅनिकमध्ये 23,250, तो स्ट्रॉंग सपोर्ट झोन क्रिएट राहील उद्यासाठी. त्यामुळे फ्रेश सेलिंग येईल. 23,250 जो पॅनिकमध्ये लो बंद आहे त्याच्या खाली गेलं तर फ्रेश सेलिंग येईल. 23,350च्या वर जर मार्केट मेंटेन राहिलं तर रिकव्हरी येईल 23,500पर्यंत आणि 23,500च्यावर फर्दर रिकव्हरी 23,700पर्यंत येऊ शकते. बँक निफ्टीमध्ये 50,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 50,000पासून बँक निफ्टी आज ज्या पद्धतीने रिकव्हरी दिल्याने ऑलमोस्ट सगळा रिकवर होण्याचा प्रयत्न बँक निफ्टीनं केला पण सक्षम राहिलं नाही. त्यामुळे 50,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 50,000च्या वर आहे तोपर्यंत पॉझिटिव्ह मोमेंटम येऊ शकतो. 50,500च्या वर गेलं तर फर्दर रिकव्हरी येईल 50,700-800पर्यंत. त्यामुळे 50,500 फर्स्ट टार्गेट आहे उद्यासाठी. 50,500च्या वर फर्दर रिकव्हरी 50,700-800पर्यंत बँक निफ्टीमध्ये येईल. लोअर लेवलला 50,000 स्ट्रॉंग सपोर्ट जाईल. या 2 लेवलनुसार बँक निफ्टीमध्ये ट्रेड करा. फार काही निगेटिव्ह येईल असं मला वाटत नाही. उद्या एक विकेंड आहे त्यामुळे मला वाटतं एक रिकव्हरी रॅली येऊ शकते. आज NSEमध्ये 658 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1800 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 13 शेअर्स वाढले, त्या बाजूला 37 शेअर्स पडलेत. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. म्हणून सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा रिअल्टी आणि IT हे 2 सेक्टर चांगले पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाले. IT सेक्टरनं चांगला सपोर्ट केला. त्या बाजूला मेटल, ऑटो, FMCG, ऑइल अँड गॅस आणि बँक या सेक्टरमध्ये दबाव बघायला मिळाला. पण तरीही बँक निफ्टी रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करत होता पण थोडंसं दबावून क्लोज झालं. त्यामुळे हे सगळे सेक्टर्स निगेटिव्हमध्ये क्लोज झालेत. FIDAचा डेटा अजून अवेलेबल नाही पण होपफुली FIsने सेलिंग केलं असेल. कालच्या दिवशी FIsने जवळपास 3,400 करोडचं सेलिंग केलं. DIsने 2,300 करोडचं बाईंग केलं. त्यामुळे मला वाटतं FIचा डेटा आजचा अजून अपडेट नाही पण ज्या पद्धतीनं मार्केट पडले, अडानी ग्रुपचे स्टॉक्स पडलेत, त्यामुळं मला वाटतं FIचं निश्चित 2-3 करोडचं सेलिंग झालं असेल. ॲज युजल DIs बाय करतील. त्या आकडेवारी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू शकतो.
उद्यासाठी ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झालं तर युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, फ्लॅट आहेत, 20-30 पॉईंट पॉझिटिव्ह, काही निगेटिव्ह आहेत. डाऊ फ्युचरसुद्धा फ्लॅट आहे, 80 पॉईंट मायनस आहे. US मार्केटमध्ये काल जो न्यूज होता आपला मंगळवारी, रशियानं युक्रेननं हल्ला केलेला रशियावर, रशिया काउंटर केलेलं, तो न्यूज मला वाटतं आता कुठेतरी थंडावताना बघायला मिळते. त्यामुळे मला वाटतं रशिया युक्रेनची न्यूज पचवलेली आहे, फ्रेश वॉरची, फ्रेश हल्ल्यांची, न्यूक्लिअर वेपन्स यूज करण्याबाबतीच्या धमकीची आणि अडानी ग्रुपची एवढी मोठी निगेटिव्ह न्यूज आज मार्केटनं पचवली. त्यामुळे मला वाटतं उद्या मार्केट निश्चित पॉझिटिव्हमध्ये राहू शकतं. 23,500 एव्हाना त्याच्यावर निफ्टी जाण्याचा कदाचित प्रयत्न करू शकतो. त्यामुळे बाय ऑन डिप उद्या तुम्ही ट्रेड करू शकता. तर बघूया मार्केट्स उद्या कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.